नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या गुरुवारी 23 एप्रिल 2026 गुरुपुष्यामृत योग आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या दिवसाला आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. जसं की ह्या दिवशी आपण जे पण काही कार्य करू, उपासना करू, दान धर्म करू, आपल्या कुलदेवीची सेवा करू, माता लक्ष्मीच्या सेवा करू, याचं फळ आपल्याला 10 पटींनी जास्त मिळत असतं आणि ते चिरंतर टिकणारं असतं. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महिलांनी आवर्जून ह्या काही गोष्टी आपल्या घरात करायच्या आहे. बघा, महिलांनी आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे. यामुळे आपल्या घरात काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात, पैशाच्या समस्या दूर होतात, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. स्थिर लक्ष्मी, बघा, लक्ष्मी माता ही चंचल आहे आणि लक्ष्मी माता ही कुठेही स्थिर राहत नाहीत. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करायच्या आहे की ज्याने आपल्या आर्थिक अडचणी कमी होतील, पैशाच्या समस्या कमी होतील, घरात पैसा येऊ लागेल. कर्जबाजारी असताल तर कर्ज हळूहळू तुमचं कमी होण्यास मदत होईल. काही नोकरीच्या व्यवसायाच्या अडचणी असतील तर त्यातून मार्ग तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी लवकर उठायचं आहे. अंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये हळद आणि गोमतीर टाकून उंबरठा छान स्वच्छ पुसून घ्या, दरवाजा छान पुसून घ्या. उंबरट्यावर हळदीचं लेपन करा. हळदीचं लेपन कसं करायचं बघा, आपल्याला थोडीशी हळद पावडर घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं गंगाजल टाका, गोमतीर टाका. त्याचप्रमाणे यामध्ये एक कापराची वडी कुचकरून टाका. त्यानंतर तुमच्याकडे अष्टगंध असेल किंवा चंदन पावडर असेल तर तुम्हाला ती टाकायची आहे आणि यात स्वच्छ पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायची आहे. सुंदर अशी छान रांगोळी काढा. आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला लावा. याने घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याचप्रमाणे छोटीशी रांगोळी काढा. एक दिवा प्रज्वलित करा. बघा, सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. कारण या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि माता लक्ष्मी जर का आपल्यावर प्रसन्न राहिली तर आपल्याला आपल्या जीवनात, आयुष्यात, संसारात कुठल्याच अडचणी येत नाही. त्यानंतर छान सुंदर अशी देवपूजा करा. या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, बघा, आणि माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला बघा, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. या स्वस्तिक चिन्हाला हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या किचनवटा जिथे आहे, जिथे गॅस ठेवलेला आहे, त्याच्या मागच्या स्टाईलवर, फरशीवर किंवा भिंतीवर एक शुद्ध तूप घालून हळद जी आपण मिक्स केलेली आहे यानेच एक स्वस्तिक चिन्ह काढा. त्यानंतर आपलं जो कपाट आहे, जिथं आपण तिजोरी ठेवली आहे, तिथे एक चिन्ह काढा आणि एक देवघराच्या पाठीमागं चिन्ह काढायचं आहे. आता हे स्वस्तिक चिन्ह नुसतं काढायचं नाही तर आपल्याला उंबरठ्यावर हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवून फुलं अर्पण करून पूजा करायची आहे. उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की या उंबरठ्यामधून तुमचं आगमन होऊ द्या. नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर जाऊ द्या. जी काही घरात अलक्ष्मी असेल तिला घराच्या बाहेर काढा आणि माता लक्ष्मीला घरात येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि अशा विशिष्ट दिवशी आपण आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. एरवी जरी तुम्ही करत नसाल तरी या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन आपण ह्या दिवसाला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जिथे जिथे स्वस्तिक चिन्ह काढलेलं असेल तिथे देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला आपलं घर, स्वच्छ घर झाडझूड करून जिथे जाळ्या जळमट असेल ते झटकून घ्यायचे आहे. ह्या गोष्टी आपण अमावस्या पौर्णिमेला देखील करत असतो. त्याच गोष्टी आपल्याला या दिवशी घरात करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला देवपूजा छान करायची आहे. तुमच्या गुरूंच्या ज्या काही सेवा असतील त्या तुम्ही करू शकतात. जसं की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही एक पारायण करू शकतात. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका, स्वामी चरित्र अवतरणिका याचं पठण करू शकतात. आता या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करायची आहे. आपण आपल्या देवघरात असलेल्या
कुलदेवीच्या मूर्तीवर, आई अंबे जगदंबे माता, तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन सेवा करू शकतो. अति उच्च कोटीची सेवा आहे. ज्यांना पैशाच्या समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, कर्जबाजारी तुम्ही असाल तर आवर्जून तुम्ही उद्या श्रीयंत्र खरेदी करून आणायचं आहे, त्याची स्थापना करायची आहे आणि त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकतात. तुम्हाला श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्हाला त्याचा अभिषेक करून त्याची स्थापना देवघरात करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा, आपला दिवा धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि एका वाटीत तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी, एक अंगठा, दुसरा म्हणजे मधला बोट आणि तिसरं म्हणजे करंगळी शेजारचं बोट, आपल्याला ह्या 3 बोटांनी कुंकुमार्चन सेवा करायची आहे. कुंकू खालच्या बाजूने, कुंकू खालच्या दिशेने वरपर्यंत आपल्याला आणून आपल्याला श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करायचं आहे. आता ही कुंकू अर्पण करताना तुम्ही 99 मंत्र म्हणू शकतात. ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडांड विच्छे हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा म्हणू शकतात किंवा श्री सुक्तमचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, तुमची कुलदेवी जी असेल तिचं नाव घेऊन तुम्ही देखील कुंकुमार्चन सेवा करू शकता. अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि या दिवशी जर का आपण ही सेवा केली तर याचं फळ आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या काही सेवा करायच्या आहे. तुम्ही लक्ष्मी अष्टक 8 वेळा म्हणू शकतात. कनकधारा स्तोत्र 1 वेळा किंवा तुम्ही 16 वेळा म्हणू शकतात. श्री सुक्तम तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला 1 किंवा 16 वेळा करायचं आहे. कारण जिथे भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या आपोआप येत असतात. म्हणून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा देखील करायचं आहे. आता एवढ्या सेवा करून आपल्याकडे वेळ असेल तर आपण 1 वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. ज्यांना इतर सेवा करून वेळ नसेल त्यांनी हे स्तोत्र तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण केलं तरी चालेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहे. आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र याचं देखील पठण करायचं आहे. ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा लक्ष्मी देवीच्या अति उच्च कोटीच्या सेवा आहे. ह्या आपण जर का गुरु पुष्यामृत योगावर केल्यात याचं फळ आपल्याला हे अनंत टिकणारं असतं. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा देखील तुम्ही या दिवशी आवर्जून करायच्या आहे. बघा, ह्या सेवा आपण या दिवशी आवर्जून करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.